नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, मदतनीस, आशा कार्यकर्त्यांनो तसेच लाडक्या बहिणींनो। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पक्की सरकारी नोकरी म्हणजे स्थायी स्वरूपातील सरकारी नोकरी याबद्दलची या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया। नुकताच मागच्या महिन्यामध्येच गुजरात हायकोर्टने एक निर्णय दिलेला होता। खूप वर्षा अगोदर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संयुक्त जे याचिका गुजरात हायकोर्टमध्ये दाखल झालेली होती त्यावरच निर्णय देताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बाजूने निर्णय देत गुजरात हायकोर्टने एक निर्णय दिला होता। जो निकाल दिला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे कार्य पाहता ते स्थायी स्वरूपातील सरकारी नोकरीच्या हकदार आहेत। आणि जे फडणवीस सरकार आता आलेलं आहे नवीन महाराष्ट्र राज्याची निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडून आलेले जे आता नवीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या आता जो हायकोर्टचा जो निकाल आहे जो की अंगणवाडी सेविका यांच्या बाजूने लागलेला आहे यावर आता हे सरकार गांभीर्याने लक्ष देणार आहे का यांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण अशीच अपडेटेड माहिती जसं की अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्ता तसेच लाडक्या बहीण योजनेसंबंधीची तसेच सर्व सरकारी योजनेसंबंधीची माहिती आपण या चॅनलवर आणत असतो। आणि असेच अपडेटेड राहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्यानंतर जे बेलचं आयकॉन असते ते म्हणजे घंटीचं जे बटन असते ते प्रेस करून त्यामधलं जे ऑल ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे की माझं नवीन व्हिडिओ जो येणार आहे तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मागच्याच महिन्यात गुजरात हायकोर्टाचा निकाल आलेला आहे जो की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बाजूने होता आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे कार्य पाहता, यांचे कर्तव्य पाहता तसेच जिम्मेदारी पाहता ते आता जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर त्यांची तुलना करणे योग्य आहे। आणि परंतु आता त्यांच्यासोबत भेदभाव होत आहे, कारण की त्यांचा जो पगार आहे हा खूप कमी आहे। अंगणवाडी सेविका यांना 10,000 रुपये महिना मिळत असतो, तर अंगणवाडी मदतनीस यांना 5,000च्या आसपास महिना मिळत असतो। तर त्यांचे कर्तव्य आणि जिम्मेदारी तसेच कार्य पाहता हे खूप कमी आहे, कारण की त्यांचे जे कर्तव्य आहेत हे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या बराबरीने आहे, म्हणून त्यांच्यासोबत हा भेदभाव होत आहे। तरी हा भेदभाव दूर व्हावा म्हणून त्यांना स्थायी स्वरूपातली सरकारी नोकरी मिळावी यासाठीचे आदेश केंद्र सरकारला गुजरात हायकोर्टने दिलेले आहेत आणि याबद्दलची नीती तयार करण्यासाठी त्यांना 6 महिन्याचा टाईम दिलेला आहे। तर सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण माहिती बघून घ्या, ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजणार आहे। तुम्ही जर स्किप करू व्हिडिओ बघसाल तर मग तुमच्या ध्यानात येणार नाही आहे नेमकं निकाल काय होता, मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे। त्याचबरोबर आता फडणवीस सरकार यावर योग्य पाऊल उचलतील का, त्यांचा साथ देतील का की गांभीर्याने याकडे लक्ष देतील का, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। तर बघा, अंगणवाडी सेविकांनो आणि मदतनीस यांनी लक्ष देऊन हे जो व्हिडिओ आहे हा पहा आणि जे मी काय सांगत आहे ते ऐका। तुम्हाला हायकोर्टचा जो निर्णय आलेला आहे गुजरात हायकोर्टचा 1 महिना झालेला आहे त्या निर्णयाला येऊन लगभग, आणि त्यानंतर तुमचे जे मानधन आहे, जे पगार आहे ते वाढवण्यात आलेले आहे महाराष्ट्र सरकारने। त्याच्यानंतर प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे। याबद्दलचा GRच मी तुम्हाला दाखवून दिलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर जरूर माझ्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघून घ्या। 2-3 व्हिडिओ मी जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संबंधी टाकलेले आहेत आणि पगारवाढ संबंधीचे टाकलेले आहेत, त्यामध्ये मी तो GR दाखवलेला आहे। जवळपास 239 कोटीचा जो तुमच्यासाठी जो मानधन होतं तुमचं 239 कोटी ते रुपये रिलीज केले गेले होते काही बहिणींच्या खात्यामध्ये किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये तो पगार आलेला सुद्धा असेल। जर तुमच्या खात्यामध्ये तो पगार आला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर अशा प्रकारे आता तुमची पगारवाढ तर झालेली आहे, परंतु जो हायकोर्टचा निर्णय आला होता, जो आदेश आला होता का तो आदेश पाहून किंवा त्या आदेशाला अनुसरून हे तुमची पगारवाढ झालेली आहे यामध्ये काही शंका नसणार, कारण की पगारवाढ आदेश जो असते हायकोर्टाचा हा सर्वीकडेच माहीत पडत असतो। तर होऊ शकते तो आदेश त्यांच्या लक्षात आला असेल आणि म्हणूनच तुमची पगारवाढसुद्धा करण्यात आली आणि होऊ शकते भविष्यात तुम्हाला स्थायी स्वरूपातील सरकारी नोकरीसुद्धा मिळणार अशी आशा आहे।
तर गुजरात हायकोर्टने आपल्या निकालामध्ये सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे कार्य आणि कर्तव्य पाहता त्यांचे मानदेय जे आहे ते खूप कमी आहे, त्यांचे जे मानधन आहे ते खूप कमी आहे, कारण की जे सरकारी नियमित असलेले कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनापेक्षा खूप कमी आहे। त्याचप्रमाणे त्यांना इतर काही दुसरं भत्तासुद्धा मिळत नाही आहे किंवा जे इतर जो लाभ असतो कर्मचाऱ्यांचा, जसं की PF असतो, आणखीनही इतर काही लाभ असतात सरकारी कर्मचाऱ्यांचे, ते त्यांना मिळत नाही आहे। म्हणजे हे त्यांच्यासाठी हा भेदभावपूर्ण व्यवहार राज्य सरकार करत असते असं त्यांनी निर्णय दिलेला आहे। आणि हा भेदभाव होऊ नये म्हणूनच तुम्हाला आता स्थायी स्वरूपातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच की अंगणवाडी सेविका यांना तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याच्या रूपाने पगार किंवा त्यांचा पद मिळणार आहे, आणि जे अंगणवाडी मदतनीस आहे त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या पदाबरोबर पद मिळणार आहे। म्हणजे तुम्ही आता दोन्ही सरकारी कर्मचारी झाला तर अंगणवाडी सेविका हे तिसऱ्या जे श्रेणीतील कर्मचारी असतात आपल्या सरकारी नोकरीवरील, ते पद त्यांना मिळणार आहे, आणि जे अंगणवाडी मदतनीस आहे यांना चतुर्थ श्रेणी पद मिळणार आहे। तर गुजरात हायकोर्टने देशातील सर्वच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नियमित करण्यासाठी केंद्र सरकारला आदेश दिलेला आहे की आमचा निर्णय लागल्यापासून म्हणजे 6 महिन्याच्या अंदर तुम्ही एक नीती तयार करा, त्यामध्ये की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पगार काय असेल किंवा मग त्यांना पगार केव्हापासून देणार याबद्दलची संयुक्त नीती तयार करा, आणि त्यानंतर त्यांना जे सरकारी कर्मचारीच्या रूपाने नियमित आपल्या सेवेमध्ये द्या। म्हणजेच की आता राज्य सरकारनं जर तुम्हाला अंगणवाडीतील सेवेमध्ये लावलं तर मग तुम्ही अस्थायी स्वरूपात कसे, तर तुम्हाला स्थायी स्वरूपाचे सरकारी नोकरी मिळायला पाहिजे असं गुजरात हायकोर्टचा निर्णय आहे। तर आता या निर्णयावर नवनिर्वाचित जे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस हे आता यावर गंभीर दखल घेतील का, याकडे लक्ष देतील का, आणि आमचे जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत यांना स्थायी स्वरूपाची नोकरी मिळेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि होऊ शकते की लवकरात लवकर या जो निर्णय आलेला आहे याचा असर होणार, आणि तुम्हालासुद्धा 6 महिन्याच्या अंदर तुम्हाला सरकारी नोकरी म्हणजे अंगणवाडीमध्ये तुम्ही स्थायी स्वरूपात कार्य कराल ही सर्वांना आता आशा आहे। आता लवकरच याबद्दलची माहिती जे मिळणार आहे, जशी माहिती मिळेल तशी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बहिणींनो, माझा पुढचा येणारा व्हिडिओ प्रोत्साहन भत्ता यावर आधारित आहे, तर नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका। कमेंट करा, तुम्हाला मी प्रश्न विचारला आहे की तुम्हाला आता पगार वाढ झालेली होती आणि ते पगारवाढीचे पैसे तुम्हाला मिळाले आहे का, मानधन वाढ झाली होती तर हे नक्की सांगा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।